आरोप करण्यात आला। तक्रारीनुसार पुण्यातील संबंधित महिलेच्या राहत्या घराच्या माध्यमातून कोल्हापूरमधील तक्रारदाराचं घर बळजबरीने हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। हा आरोप खरा आहे की नाही हे तपासात स्पष्ट होणार असलं तरी या आरोपामुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय। आता प्रश्न असा निर्माण होतो की हा सगळा प्रकार नेमका कुठपर्यंत गेला होता, कारण तक्रारीमध्ये आणखी एका ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला। तक्रारदार पुरुषाला जबरदस्तीने काशी विश्वनाथ या ठिकाणी नेण्यात आला आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे पुण्यापासून सुरू झालेले प्रकरण पुढे दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला। या सगळ्या घटनेनंतर अखेर संबंधित पुरुषाने शांत न बसता पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्याने आपल्या म्हणण्यानुसार घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला। गुंगीचं औषध देण्यापासून ते आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ, पैशांची मागणी, धमकी आणि मालमत्तेबाबत केलेल्या कथित प्रयत्नांपर्यंत त्याने सर्व बाबी तक्रारीत मांडल्या। तक्रार मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आणि संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आता या प्रकरणातील प्रत्येक आरोपाची सत्यता तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। संबंधित व्यक्तीमध्ये नेमका काय संबंध होता, गुंगीचं औषध कुठून मिळालं, आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ कधी आणि कशा पद्धतीने तयार करण्यात आले, पैशांची मागणी झाली का आणि मालमत्तेबाबत नेमकं काय घडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणार आहे। या प्रकरणात एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या समोर आलेली माहिती ही तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांवर आधारित आहे। त्यामुळे आरोप म्हणजे दोष सिद्ध झाला असं होत नाही। पोलिसांची तपास आणि त्यानंतर समोर येणारे पुरावे यावरच प्रकरणातील सत्य स्पष्ट होईल। त्यामुळे या घटनेकडे पाहताना आरोप आणि सिद्ध झालेली तथ्य यामध्ये फरक ठेवणं गरजेचं आहे। पण सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या या प्रकरणात एकामागून एक गंभीर आरोप